तुझ्या पायथ्याला विसावला माथा संपले जीवन संपली ही गाथा तुझ्या पायथ्याला विसावला माथा चुकलो मातलो नको राग देवा चुकलो माकलो नको राग देवा लेकरू अचान तुझ हात द्यावा लेकरू अचान तुझ हात द्यावा पडो देह माझा तुझे गुण गाता देवा पडो देह माझा तुझे गुण गाता तुझ्या पायथ्याला विसावला माथा संपले जीवन संपली ही गाथा तुझ्या पायथ्याला विसावला माथा नको जीण झालं मिटू दे पान नको जीण झालं मिटू दे पान तुझ तुझ देवा घेऊन जादान चित्त लागले रे पैल तिरी आता देवा चित्त लागले रे पैल तिरी आता तुझ्या पायथ्याला विसावला माथा संपले जीवन संपली ही गाथा तुझ्या पायथ्याला विसावला माथा तुझ्या पायथ्याला विसावला माथा तुझ्या पायथ्याला विसावला माथा. आमचे गुरुवरे वैकुंठवासी हरिभक्त परायण कुठली काळे महाराजांचा आम्हाला गेली 33-34 वर्षाचा सहवास पण सगळ्यांमध्ये जास्त त्यांचा जो आपलेपणा आणि समोरच्यानी सुद्धा अगदी जिव्हाळ्याचा ऋणानुबंध ठेवलेले आमचे गणेश भोईटे माऊली यांना खूप त्यांच्या भावना दाटून आलेत कारण त्यांच्याशी खूप म्हणजे निम्म्या वयाचे ते पण तरी पण ते एकदम मला सहज बोलायचे माझ्या खिशात 45 किलोमीटर शिल्लक असतात मला फार नंतर कळलं म्हणजे मी सहज 45 किलोमीटर जाऊ शकतो शिलकीला पैशातच आपण खर्च करायची ताकद असते 40, 50, 45 किलोमीटर माझ्याकडे शिल्लक असतात किलोमीटर अशा पद्धतीचा आनंद घेणारे मला वाटतं 2 शब्द का होईना पण आमच्या गणेश भोईटेने 2 शब्द त्यांच्याबद्दल एक मोठीचा ठेवा असेल काय असेल तो रामकृष्ण आहे. भरपूर आठवणी बघा नवरा बायको तरी आपण तुम्ही आता आमचे असते आपल्याला आपण दिवसभर काय करतो आमच्या कामाला जातो दिवसभर कामाला रात्री कंटाळा झोपलं म्हणजे इतकं नवरा बायको असेल तरी जवळ नसत पण आम्ही महिनाभर 33 दिवस झोपायलाही बाजूला दिवसभर भजन बोलायलाही बाजूला आंघोळीलाही एकत्र कपडे सुकवायला एकच म्हणजे एक आम्ही एवढं एकत्र आम्ही असायचो 33 दिवस म्हणजे वर्षाचे 33 दिवस आम्ही